छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाच उदाचेवाडी, कुंभारवळण, एकतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण 1285 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 3100 वर काही येईल, 3200 धरा, 3200 एकर जमीन, 32 एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 25 ऑगस्टला भूसंपादनाच्या साठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील. आणि जे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे, परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे. काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते त्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते. त्यांनी पण काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला, काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबांनो, खऱ्या अर्थाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सगळ्या भागाला जरा मुंबई व्यतिरिक्त, नवी मुंबई व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. ज्या पद्धतीनं आपल्या इथली प्रवाशांची संख्या वाढती ते बघता आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आम्हाला कळतंय की तुम्हाला ते सहन होत नाही किंवा तुमच्या बाप दादांनी ठेवलेल्या जमिनी या द्याव्या लागतात. त्याच्यामध्ये आता जो काही 32 एकराचा आम्ही ऍक्विजिशन करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जात नाहीये. पण काहींची त्या 32 एकरामध्ये घरं, इंडिव्हिज्युअल काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात, तसं काही होतंय, त्यांचं जातंय, परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्या बद्दल आम्ही कारवाई करणार आहोत. या साधारण मला वाटतं या 2-3च होते ना. हा, 100 दिवसात ते आता नाही तो नंतर